नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंचचे अध्यक्ष आदरणीय मुक्ताकभाई अंतुले यांनी नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आहे. या भेटीचं निमित्त होतं त्यांचे सुपुत्र अली अंतुले यांचा होऊ घातलेला विवाह सोहळा. मुश्ताकभाई अंतुले आणि त्यांच्या पत्नी नीलम अंतुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मुलाच्या शुभविवाहाची पत्रिका त्यांना सप्रेम भेट दिली. या भेटीदरम्यान अंतुले दाम्पत्याने पंतप्रधानांना विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं स्नेहपूर्ण आमंत्रण दिलंय. तसेच नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्याची विनंती केली. राज्याच्या राजकारणातील एक परिचित आणि महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून मुश्ताकभाई अंतुले यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंचचे अध्यक्ष म्हणून ते अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने सक्रिय भूमिका घेत आहेत. दिल्लीतील या भेटीमध्ये एका बाजूला राजकीय जबाबदारी सांभाळणारे अंतुले आणि देशाचे सर्वेसर्वा नेतृत्व असलेले पंतप्रधान मोदी यांच्यातील संवाद पारिवारिक सौहार्द आणि आदर दर्शवणारा होता. अशा प्रकारे एका राजकीय नेत्याने आपल्या पारिवारिक सोहळ्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या आमंत्रण देणे हे भारतीय संस्कृतीतील सामाजिक सलोखा आणि परस्पर आदर अधोरेखित करते. पंतप्रधानांकडून नववरांना शुभेच्छा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुश्ताकभाई अंतुले आणि नीलम अंतुले यांच्याकडून अत्यंत आपुलकीने विवाह पत्रिका स्वीकारली. पंतप्रधानांनी भावी वधूवर अली अंतुले आणि त्यांच्या पत्नीला नवीन वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचं भविष्य सुखाचं जावं यासाठी आशीर्वाद दिले. या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सकारात्मक चर्चांना उधाण आलं असून सर्व स्तरातून अंतुले कुटुंबांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज, नवी दिल्ली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.